लक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वलिङ्गनमामि विनायकं प्रणौमि सहरेणामश्रुतम् येषां सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति सहरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं ज्ञानयुक्तं वन्दे वन्दयुक्ते ज्ञानप्रदापविलसद्वचनामृतञ्च अपरिभावपटुताहितबुद्धिरहस्य ज्ञाने भगवान् अवतीर्णेन श्रीरङ्गनाथ गुरुराय नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराय वर्यं मोक्षां ज्ञानदानैकदक्षं प्रभावदीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठम्। प्रश्न 141वा, आत्म्याची विशेषणे किती प्रकारची आहेत? उत्तर, विधेय म्हणजे साक्षात बोधक व निषेध्य म्हणजे प्रपंचाचे निषेधद्वारा बोधक, अशा भेदाने आत्म्याची विशेषणे 2 प्रकारची आहेत. हे बघा, आता आत्म्याची विशेषणे किती प्रकारची आहेत? खरं तर आपण बघितलं तर आत्म्याच्या ठिकाणी कुठला धर्म नसल्यामुळे तो अत्यंत निर्विशेष आहे. कुठलाही विशेष त्याच्या ठिकाणी नाही. कुठलाच विशेष जर त्याच्या ठिकाणी नाही, त्याला कुठल्याही विशेषांना असं कळता येत नाही. कोणतंच विशेषण त्याला देता येत नाही. तो कुठला धर्म त्याच्या ठिकाणी आहे असं नाही. त्याला आकार नाही. एवढंच नाही, त्याला काही आपल्या वाचीनं सुद्धा त्याला काही कक्षेत आणता येत नाही. आणि म्हणून आत्मा हा कसा आहे की अत्यंत निर्विशेष असल्यामुळे, म्हणजे धर्मच नाही त्याच्या ठिकाणी, म्हणून तो निर्विशेष आहे. कारण म्हणून कुठली विशेषणं द्यायची त्याला, तर खरं त्याला कुठली विशेषणं देता येत नाही. आपण काल बघितलं, उपाधी म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय. विशेषण काय करतं की हे जिथे राहतं तेवढ्या वस्तूचं ज्ञान करून देतं, पण आपल्या धर्माचं त्याचं ज्ञान करून देते. उपाधी ही अन्यापासून व्यावृत्त करते, विशेषणही करतं, पण विशेषण आपला धर्म त्याच्यामध्ये घालतं. तसे विशेषण इथं घ्यायचे नाही. विशेषण म्हणजे त्याचं वर्णन. आत्मा कसा आहे की बघा, संतांना सुद्धा जेव्हा दुसरे संत त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे विशेषणं दिलेली आहेत. तुकोबरायांनी, नाथ महाराजांनी, ज्ञानोबरायाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विशेषण दिलेले आहेत. कैवल्याचा पुतळा, प्रगटाला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा महाराज. नामदेव महाराजांनी सावता महाराजा संबंधी विशेषण दिलेलं आहे. धन्य ते अरण रत्नाची खाण, हे काय झालं? विशेषण झालं. जन्मला निधान म्हणजे हे सुद्धा काय झाले? विशेषण झालं. तद्वत इथं आत्मा हा निर्धर्मक असल्यामुळे अत्यंत तो कसा आहे की निर्विशेष आहे. कुठल्या प्रकारचे विशेषण देता येत नाही. परंतु आता श्रुती माऊलीनी, पुन्हा पुराण असेल, शास्त्र असेल, संत वाङ्मय असेल, त्याचं स्वरूप कळता यावं म्हणून काहीतरी विशेषण त्याला द्यायचे. आता हे बघा, आपल्याला असं जड दुःखरूप परिच्छिन्न पदार्थाचं सतत ज्ञान आहे, सतत अनुभव आहे. आपल्याला कुठल्या पदार्थाचा अनुभव आहे? असत पदार्थाचा अनुभव, जड पदार्थाचा अनुभव, दुःखरूप पदार्थाचा अनुभव. एवढंच नाही तर परिच्छिन्न याचा काय अनुभव आहे. आणि म्हणून ते ब्रह्म असत नाही, जड नाही, दुःखरूप नाही, हे सांगण्यासाठी हे सगळी पदं काय झाली की निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून जी विशेषणं आहेत ती विशेषणं किती प्रकारची आहे? 2 प्रकारची आहे. एक विधेय विशेषणे आणि दुसरी कोणती आहे की निषेध्य विशेषणे. आता विधेय विशेषणे म्हणजे काय आणि निषेध्य विशेषण म्हणजे काय, थोडी व्याख्या लिहून घ्या. विधेय विशेषण कशाला म्हणायचं? त्यांनी दृष्टांत दिला. विधेय विशेषणासाठी काय दिलाय की एक दृष्टांत दिला. जसा सधवा हा शब्द, जसा सधवा हा शब्द विधवा स्त्रीचा निषेध करून
विधवा स्त्रीचा निषेध करून सुवासिनी स्त्रीचा साक्षात बोधक आहे निषेध करून, जसा सधवा हा शब्द विधवा स्त्रीचा निषेध करून सुवासिनी स्त्रीचा साक्षात बोधक आहे. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष बोधक आहे. तद्वत किंबहुना त्याप्रमाणे तद्वत सच्चित आनंदादी पदे सच्चित आनंदादी विशेषणे सच्चित अधिक अधिक लिहायचं सच्चित अधिक विधेय विशेषणे सच्चित अधिक विधेय विशेषणे सच्चित अधिक 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 नाही अधिक अधिक किंवा सच्चिदाधिक असं लिहिलं तर चालतंय. विधेय विशेषणे असत जडाधिक असत जडाधिक प्रपंचाच्या जडाधिक असत जडाधिक प्रपंचाच्या विशेषणाचा निषेध करून असत जडादी प्रपंचाच्या विशेषणाचा निषेध करून सच्चिदादी रूप ब्रह्माचे साक्षात बोधक आहे. सच्चिदादी रूप ब्रह्माचे साक्षात बोधक आहे. प्रपंचाच्या विशेषणाचा निषेध करून सच्चिदादी रूप ब्रह्माचे साक्षात बोधक आहे. कुठली व्याख्या लिहिली आपण की सधवा, आपण काल बोललो याच्याविषयी थोडंसं. धवा शब्दाचा अर्थ आहे पती. सधवा म्हणजे कोण? जी सौभाग्यवती आहे, सुवासिनी आहे, तिला काय म्हणायचं? सधवा. पण आता सधवा या विशेषणाने काय केलं तर विधवा स्त्री जी आहे तिचा निषेध केला. ही बाई सधवा आहे. ही बाई कोण आहे? सधवा. सधवा आहे. म्हणजे याचा अर्थ सधवा म्हणण्यामध्ये विधवा स्त्रीचा निषेध झाला का नाही? म्हणजे याचा अर्थ ही विधवा नाहीये. मग सधवा ह्या पदानं काय केलं की विधवा स्त्रीचा जर निषेध केला, पण सुवासिनीचा साक्षात बोध केला. म्हणजे हिचा पती जिवंत आहे, ही सुवासिनी आहे, ही सौभाग्यवती आहे. ही कशानं? त्या विधवा स्त्रीचा आपोआप त्याच्यामध्ये निषेध करून साक्षात बोधन कोणाचं केलं तिने? सुवासिनी. कारण सधावा हे पद किंवा सधावा हे विशेषण विधवा स्त्रीचा निषेध केला जातो त्याच्यात, आपोआप जरी केलेलं नसेल तरी पण विधवा स्त्रीचा निषेध करून सुवासिनीचा साक्षात बोधक आहे. प्रत्यक्ष ही माता भगिनी सधवा आहे असं आपण म्हटलो. म्हटल्यानंतर विधवा स्त्रीचा निषेध करून त्या सधवा या विशेषणाने त्या सुवासिनीचा साक्षात बोध करून दिला. दिला का नाही? दिला. तद्वत सचित आनंद ही जी पदे आहेत किंवा ही जी विशेषण आहेत ही काय करते? असत जड दुःखरूप प्रपंचाचा निषेध केल्याच जातो. कारण ब्रह्म सत आहे, आत्मा चिद आहे, आत्मा आनंदरूप आहे म्हटल्यानंतर असत जड दुःखरूप ह्यांचा काय केला जातो? निषेध केलाच जातो. परंतु जे काही त्या ठिकाणी हे जे ब्रह्म आहे सचित आणि आनंदरूप आहे याचा साक्षात बोध होतो. काय होतो? ब्रह्म कसं आहे? सत आहे. ब्रह्म कसं आहे? चिद आहे. ब्रह्म म्हटल्यापेक्षा इथे आत्म्याचं चिंतन झालं. आत्मा सद आहे, आत्मा चिद आहे, आत्मा आनंदरूप आहे, आत्मा एक आहे. म्हणजे काय झालं की असदाधिक प्रपंचाचा निषेध करून सदाधिक पदाने एकदम तिथे आपल्याला त्या आत्म्याचा कोणता बोध केला? साक्षात बोध केला. याला काय म्हणायचं? विधेय विशेषणे. हे वाक्य चांगलं ध्यानात ठेवा. कारण
असत जड दुःखरूप या प्रपंचाचा निषेध केल्याच जातो, परंतु तुम्हाला शताधिक पदाने किंवा शताधिक विशेषणाने साक्षात त्या आत्म्याचा काय होतो की बोध होतो. निषेध्य विशेषणामध्ये तसं नाही. त्याची व्याख्या लिहून घे. अविधवा हा शब्द, अविधवा हा शब्द त्या पटक पटक विधवा स्त्रीचा निषेध करून विधवा स्त्रीचा निषेध करून अर्थात तिच्यापेक्षा विलक्षण सुवासिनी स्त्रीचा बोधक आहे. निषेध करून विशेष निषेध करून अर्थात तिच्यापेक्षा विलक्षण, अर्थात तिच्यापेक्षा विलक्षण सुवासिनी स्त्रीचा बोधक आहे. हे कळालं का तुम्हाला? दोन्हीमध्ये हे चिंतन आलेले आहे. कुठलं? विधवा स्त्रीचा निषेध करून. पहिल्याने सुद्धा काय झालं? सधावापदाने काय केलं? विधवा स्त्रीचा निषेध केला. आणि अविधवा या पदाने काय केलं? या विशेषणाने काय केलं? विधवा स्त्रीचा निषेध केला. पण सधावाने साक्षात बोध केला आणि अविधवा यांनी काय केलं की त्या विधवा स्त्रीचा निषेध करून तिच्याहून विलक्षण जी आहे सुवासिनी तिचा काय केला की बोध केला. काही असं अवघड नाही. थोडा विचार केला याच्यामध्ये. अविधवा हे पद आहे ना, कोणतं पद आहे? अविधवा पद आहे. मग अविधवा हे पद आहे किंवा अविधवा हे जर विशेषण आहे तर अविधवा या विशेषणाने काय केलं? ते विधवा स्त्रीचा तर निषेध केला, पण तिच्याहून जे विलक्षण असते काय, तिच्याहून विलक्षण जे सुवासिनी तिचं ते काय आहे की बोधक आहे. ही बाई अविधवा आहे. काय आहे? सारखं नाही झालं ते. सधावा हे विशेषण साक्षात बोधक आहे आणि अविधवा हे त्या विधवा स्त्रीचा निषेध करून तिच्याहून जे विलक्षण असते, तिच्याहून जी विलक्षण असते तिचं काय करते ते? तिला पती आहे असं म्हटलं का? तिला हिला आता सधावामध्ये काय म्हटलं आपण? हिला पती आहे. काय म्हटलं? समजा सोप्या भाषेमध्ये काय अर्थ होतो तिला? हिला कोण आहे? वाक्य तयार करा तुम्ही दोन्ही पद्धतीच्या, सदावाचं आणि अविधवाचं. हे काय तयार केलं मी? नाही ही व्याख्या तुम्ही ही व्याख्या ती नाही बाबा, ते असं- वाक्य तयार असं करा. वाटतं ही बाई आम्हाला. सदावा आहे, ही बाई सारखंच आम्हाला असतं. दोघांसारखंच वाटत. हा, नाही नाही असं. ही बाई मग मी तुम्हाला, तुम्ही शहाणे आहे, तुम्ही मूर्ख नाही. काय फरक? हा मग आता तुम्ही शब्दात आम्हाला वैयक्तिक बोलले समजा आता. असं बाई विषयी वाक्य तयार अहो, करा. हे आता हे समजा तुम्ही शहाणे आहेत आणि तुम्ही मूर्ख नाही. म्हणजे शहाण्याचे मग हे वाक्य कोणतं ते? विधिमुखाचं तुम्ही विषय. शहाणे आले म्हणजे विधेय विशेषण दिलं तुम्हाला आणि तुम्ही मूर्ख नाही म्हणजे कोणतं दिलं? निषेध. हा, कारण मूर्ख नाही याचा अर्थ मूर्खाचा निषेध केला आणि शहाणपणाचं तिथे हे केला सांगितलं. मूर्ख 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 पहिल्या याच्यात तुम्ही मूर्ख आहे असं म्हटलो का मी? नाही. पण तुम्ही शहाणे आहात ह्याच्यामध्ये मूर्खाचा निषेध झाला नाही का? झाला. पण आम्ही मूर्खाचा निषेध म्हटलो का त्याच्यात? नाही. आम्ही काय म्हटलो? तुम्ही शहाणे आहात. तुम्ही शहाणे आहात म्हणजे मूर्ख नाही. मूर्ख नाही. म्हणजे मूर्खाचा काय झाला? निषेध. निषेध झाला. पण तुम्ही मूर्ख नाही याच्यात मूर्खपणाचा निषेध करून शहाणपणाचं दिग्दर्शन झालं. तसं सधावामध्ये काय आहे? सधावामध्ये ही तिथे सुद्धा विधवा स्त्रीचा निषेध झाला, पण तिथं विधवा शब्द आला का? नाही. सधावा या पदामध्ये या विशेषणामध्ये विधवा पद आलं का तिथं? पण विधवा स्त्रीचा निषेध झाला का नाही? मग विधवा स्त्रीचा निषेध झाल्यानंतर साक्षात बोध कोणाचा झाला तिथे? सधावाचाच झाला. आणि ही बाई अविधवा आहे. मग आता इथे काय झाला? विधवा स्त्रीचा निषेध झाला. म्हणजे विधवा पद याच्यात आलं. कोणतं पद आलं इथे? आणि त्या विधवाहून जी विलक्षण असते तिचं इथं काय की बोध. म्हणजे तिचा निषेध करून इथं काय झालं की बोध झाला. अगदी हेच आहे. म्हणून दोन्ही आपल्याला वाक्यात विधवा स्त्रीचाच ते हे हा विधवा फक्त एक- दुसऱ्या वाक्यात विधवा स्त्रीचा काय की तिथं उल्लेख आहे ना, काय तिचा निषेध करून तिच्याहून जी विलक्षण असते तिला काय म्हणायचं? सदावा.
नाही. तिला सुवासिन म्हणायचं. सुवासिन. तिला काय म्हणायचं? सुवासिन दोन्हीकडे. दोघी कोण आहे? दोन्ही सुवासिन. ही पतीवाली सुवासिन, म्हणजे ही पती जिवंत असलेली सुवासिन आणि विद्वान असलेली सुवासिन आहे. काय झालं? अर्थ एक असेल, पण त्याच्यामध्ये विशेषणं दिली. तसं हे जे ब्रह्म आहे हे सत आहे. सत म्हटल्यानंतर आता असत, जड, दुःख याचं इथे आपोआपच काय झालं महाराज? त्या ठिकाणी निषेध झाला. पण याचा निषेध तुम्हाला दिसला का? याचा निषेध दिसला का तुम्हाला? साक्षात तुम्हाला दिसला का तो? की नाही, निषेध दिसला नाही. पण निषेध करूनच ब्रह्म कसं आहे की सत आहे. आता खाली लिहायचं लिहा. तसे अनंताधिक पदे, तसे अनंताधिक जे पदे, अनंताधिक जे पदेने लिहायचं, पदे कमी करा, निषेध विशेषणे आहे. ते अंत अधिक प्रपंचाचा धर्माचा निषेध करून, ते अंत अधिक प्रपंचाच्या धर्माचा निषेध करून, अंत अधिक प्रपंचाचा धर्माचा निषेध करून, अर्थात त्याच्याहून विलक्षण ब्रह्माचे बोधक आहे. अर्थात त्याच्याहून विलक्षण ब्रह्माचे बोधक आहे. निषेध करून अर्थात त्याच्याहून विलक्षण ब्रह्माचे बोधक आहे. याला निषेध विशेषण असे म्हणतात. याला निषेध विशेषण म्हणतात. हे बघा, अनंत, अनंत शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याला अंत नाही ते. मग आता अंतवान जे पदार्थ आहे त्याचा निषेध झाला का नाही? अंतवान जग, अंतवान शरीर, अंतवान मन, बुद्धी, चित्तादी अहंकार, ह्या सर्वांचा काय होतो? अंत होतो. अंत होतो म्हणजे त्यांचा बाद होतो. मग या संपूर्ण प्रपंचाचं चिंतन केलं तर हे सर्व प्रपंच कसं आहे की अंतवान आहे. नाही आधी अंती अवसानी, अंतवान आहे ते. अनंत या पदानं काय केलं? अंतवान जे नाही तो आत्मा. काय? अंतवान जो नाही तो आत्मा. आता हे विशेषणच झालं, त्या आत्म्याचंच झालं. पण अंतवान पदार्थाचा निषेध करून त्याच्याहून जे विलक्षण आहे त्या ब्रह्माचं किंवा त्या आत्म्याचं ते बोधक आहे. आणि सत्पद हे तिथे सत्पद लिहिलंय, सत्पद आहे की नाही? तर सत्पदाने तिथे अंतवान जगाचा बाध केलाय का? अंतवान जगाचं नाव घेतलं का? नाही. ब्रह्म कसा आहे? सत आहे. सत आहे. इथेही सुद्धा अंतवान पदार्थाचा निषेधच केला. काय झाला? पण तिथे असं लिहिलं नाही की ते किंवा हे ब्रह्म, ही बोलण्याची भाषा आहे ना, मग ती पद विशेषण काय दिली त्याला? विधेय विशेषण काय दिली? निषेध विशेष. तुम्ही चांगले आहात आणि तुम्ही वाईट नाही असं का म्हटले? कशामुळे म्हटले सांगू तुम्हाला? तुम्ही चांगले आहात एवढं जर आम्ही असं म्हटलो आणि तुम्हाला एखाद्या वेळेस आम्ही म्हटलं का हो तुम्हाला आम्ही पहिल्यापासून सगळ्या लोकांमध्ये चांगले आहात असं म्हणतो आणि तुम्ही आज आमच्या तिथे तंबाखू खाली राहू, हे वाईटपणा केला तुम्ही. मग बाबा तुम्ही आम्हाला वाईट नाही हे कधी म्हणले हो? हा, तुम्ही वाईट नाही असं कधी म्हणले का? आम्ही काय म्हणायला पाहिजे? हे इतके चांगले माणसं आहे ते कधीच वाईट वागत नाही. काय म्हणजे दोन्ही तेव्हा म्हणजे विधीमुखानंही वर्णन व्हायला पाहिजे, निषेधमुखानंही वर्णन व्हायला पाहिजे. आता आपण काय करतो? एखाद्या व्यक्तीचं वर्णन करताना विधीमुखानं करतो, पण त्या मुखानं वर्णन करतो, विधीमुखानं वर्णन करतो.
आणि विधिमुखानं वर्णन तुम्हाला जर ऐकायचंच असेल, मौतीला जा, तेही विदर्भात जा, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ नका. तिथे गेल्यानंतर तो मनुष्य नको ती कामं करून मेला तरी तिथे विधिमुखानं वर्णन करतात. काय करतात, बाबा हे असे होते, हे असे होते, पण असं एक नाही म्हणत हे वाईट वागत नव्हते, असं नाही म्हणत, असं नाही म्हणत. काय म्हणतात, हे फार सुंदर होते, हे गोड गोड बोलायचे, यांनी लोकांवर खूप उपकार केलेले आहे, पण त्यानं किती लोकांच्या मुंड्या मुरगळल्या हे सांगितलं नाही. म्हणजे त्याची त्या ठिकाणी जे निषेध मुखानं त्याचं वर्णन करायला पाहिजे तसं. म्हणून वर्णन करीत असताना सुद्धा विधिते पाळीत आणि निषेधाते गाळीत असं ज्ञानोबाराय म्हटले. विधिते पाळीत एवढंच म्हटले असते तर ज्ञानोबारायनं आम्हाला निषेधाला गाळा असं कुठं म्हटलं वा. म्हणून इथे देवाची किंवा आत्म्याची किंवा ब्रह्माची जी विशेषणं दिलेली आहे तर काही विशेषणं एकदम साक्षात बोधक आहेत. साक्षात बोधक विशेषणामध्ये सुद्धा जे काही अंतवान पदार्थ आहेत त्यांचा निषेध केलेला आहे, प्रपंचाचा निषेध केलेला आहे, परंतु प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे विशेषण दिलं तर तिथे मात्र तिथं त्या ठिकाणी त्याचं लक्षण किंवा त्याचे त्या ठिकाणी शब्द उच्चार केलेला नाही. सत्पद आहे, चित्पद आहे म्हणजे काय आहे, ब्रह्म आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे असं म्हटली. पण अनंत अनंत पुन्हा काय अखंड अद्वितीय असं कुठं म्हटले. अद्वितीय म्हणजे दुसरा नाही, त्याला काय म्हणायचं, अद्वितीय. मग त्याने काय केलं, द्वैताचा काय केला, तिथे निराश केला, द्वैताचा निषेध केला. आणि परमात्मा एक आहे, एक आहे म्हटल्यानंतर इथे द्वैताचा काय झाला, निषेधच झाला. आता द्वैताचा निषेध झाला, पण द्वैताचा निषेध दिसतो का तिथे आपल्याला. आपण काय म्हटलो की परमात्मा एक आहे, बघून ध्यानात ठेवा. परमात्मा कसा आहे, एक आहे, आपोला तो एक म्हणजे एक आहे. या म्हणण्यामध्ये द्वैताचा निषेध आहे का नाही, आहे. पण तुम्हाला द्वैताचा निषेध तिथे दिसलाय का, तिथे साक्षात प्रबोधन कोणाच झालं, तुम्हाला एकाच झालं. आणि परमात्मा अद्वितीय आहे, तिथं द्वैत नाही असं जर म्हटल्यानंतर आता काय झालं, द्वैताचं झालं तुम्हाला, त्यात परमात्म्याचं त्या ठिकाणी तुम्हाला चिंतन कळालं, त्यात परमात्म्याचं बोधन झालं, पण द्वैताचा निषेध करून झाला. काय झालं, आणि द्वैताचा निषेध करून जी विशेषणे, त्याला कोणती विशेषणे म्हणायची, निषेध विशेषणे. आणि जी साक्षात बोधक आहेत याला काय म्हणायचं, विधेय विशेषण. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि याच्यासाठी मी तुम्हाला असं आत्ताच सांगितलं, तुम्हालाच म्हटलं मी तुम्ही चांगले आहात, कसे आहात तुम्ही, तुमचं विधी मुखानं विधेय विशेषण तुम्हाला दिले. हे म्हणजे कसे सांगू का, हे सूर्यासारखे चमकणारे आहेत. म्हणजे कोणते विशेषण झाले, विधेय विशेषण झाले. हे कसे आहे की सूर्यासारखे चमकणारे आहेत. हे काही असं कलंक नसलेले माणसं आहेत. आता काय झालं, निषेध विशेषण आहे, कलंक नसलेले म्हणजे सूर्यासारखे चमकणारेच आहे तुम्ही. मग कसं झालं की त्याचा निषेध करून झालेला आहे. मग परमात्म्याच्या ब्रह्माच्या हे अतिशय सूक्ष्म सूक्ष्म अशा या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी विनाकारण वापरलेल्या नाही. याच्यामध्ये काय आहे की खूप मोठं काय की तात्पर्य आहे. पुन्हा एक लक्षात घ्या, हे सत्पद चित्पदे हे जी विशेषणे आहेत, आता विधेय विशेषणे आणि निषेध विशेषणे ही जी विशेषणे आहेत, या सर्व विशेषणाचं जर अंतिम शेवट काय असेल, परब्रह्माचं बोधन व्हावं हाच आहे. पण हे वेगळी वेगळी जरी असेल तर या सर्व विशेषणाने एकाच ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे. यांचे प्रवृत्ती निमित्तानं अर्थ बघितले ते वेगळे वेगळे आहे. हे काही पर्यायवाची शब्द नाही. अमृतानुभवामध्ये पाचव्या प्रकरणामध्ये सुंदर आलेले आहे. सत चित आणि आनंद याचा एक अर्थ आहे का, नाही. सत म्हणजे त्रिकालाबाधित सत, चित म्हणजे जे ज्ञान स्वरूप आहे तो, आणि आनंद म्हणजे काय की जो सुख स्वरूप आहे. तिन्हीचा अर्थ एक होतो का, नाही. पण ज्याचं चिंतन चालू तो कसा आहे, एक आहे. म्हणून प्रत्येक पदाचं प्रवृत्ती निमित्त हे कसं आहे की वेगळं वेगळं आहे. आणि म्हणून त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची काय दिली विशेषणे. पण वस्तू वेगळी वेगळी नाही, ध्यानात घ्या. वस्तू एकच आहे. वस्तू कशी आहे, त्याचे अखंड अर्थ उदाहरण आहे त्या अमृतानुभवामध्ये फार सुंदर दिलेलं आहे. पांढरा शुभ्र, ज्याच्याकडे सुगंध असतो, जो मृदू असतो त्याला कापूर म्हणतात. काय कांती काठिण्य आणि पिवळी पण जे त्याचं नाव काय की सुवर्ण आहे. आता तिन्ही पद कोणाचे चिंतन करायला लागली, ती
सोनेचे जे कांती आहे, कठीणपणा आहे, पिवळेपणा आहे. पण तिन्हीचा अर्थ एक आहे का? नाही. तिन्हीचा अर्थ वेगळा वेगळा जरी असेल तर ज्याचं चिंतन चाललं ते एकच आहे. तसं आता हे विधेय विशेषणे आणि निषेध विशेषणे. एक तर मुळात ही गोष्ट ध्यानात ठेवा की आत्म्याला आणि ब्रह्माला कुठल्याही प्रकारची विशेषणे नाही. तो निर्विशेष स्वरूपाचा आहे. पण मग कशासाठी दिले? अहो ज्ञानोबरायाने ह्याच्यासाठी सुंदर चिंतन केलं. उपजल्या बालकाशी नाव नाही तयाशी ठेविलेने नावीसी ओदेत उठी. जन्मल्या जन्मल्या कुठल्याही मुलाला काय की नाव नव्हतं. मग त्याला काय नाव दिल्यानंतर ते ओ देतं. ते काय करतो? ओ देतं. त्याचं जे मूळ नाव असेल ते. हे बघा, मूलतः प्रथमतः जन्मल्याबरोबर त्याला नाव नाही, हा पहिला मुद्दा. नंतर त्याला जे नाव ठेवलं तर तेही नाव त्याचं व्यवहारासाठी ठेवलेलं आहे. पण त्या नावाशी तो काय होतो की तादात्म्य पावतो. आणि मग त्याला त्याच नावानं होऊ देतात की वेगळ्या वेगळ्या नावानं देतात. वेगळ्या वेगळ्या नाव, गुड्ड्या, पिंट्या, नंतर दादा, मामा, काका, या वेगळ्या वेगळ्या नावाने त्याला त्या ठिकाणी काय की विशेषण देतात, हात मारतात. तरी तो ओ देतो का नाही? ओ देतोच. का देतो बरं? ते त्याला बरं जेव्हा सही करायची, जेव्हा समजा काही प्लॉट खरेदी करायचा, त्यावेळेस कुठलं नाव असतं त्याचं? दादा, दादा, काका, मामा नाही. त्याचं मूळ नाव. आणि मूळ नाव म्हणजे मूळ नावच नाही ना. तसं आमच्या तुमच्या या सर्वांच्या आत असणारं किंवा सर्वांच्या बाहेर असणारं जे ब्रह्म आहे, आत्मा आहे, याला कुठल्याही प्रकारचं विशेषण नाही. का? त्याला असं म्हणावं का तसं म्हणावं? तो धर्मवान आहे का आहे का नाही? कुठलाच धर्म त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून अत्यंत निर्धर्मक असल्यामुळे ते निर्विशेष आहे आणि म्हणून त्याला कुठलीच विशेषणं देता येत नाही. श्रुती मातेनं, शास्त्र मातेनं, स्मृती मातेनं, संतांच्या वाङ्मयामध्ये मग ते कळावं कसं तुम्हाला, याच्यासाठी त्याला विशेषणे दिली. आणि ते विशेषणे कोणते आहे? मग काही विधेय विशेषणे आहेत आणि काही निषेध विशेषणे आहेत. विनायक महाराज जर म्हटले व्यापाऱ्याला, आमचा अंगूर एकदम चांगला आहे, एवढं भागत का? तुम्हाला एक मणी सुद्धा खराब दिसणार नाही. कशासाठी म्हणून राहिले? एक मणी खराब दिसणार नाही हे चांगलं सांगू राहिले ते. तुम्ही चांगलंच सांगू राहिले, एक मणी खराब नाही हे जे सांगू राहिले तुम्ही, तुमच्या त्या द्राक्षाचं चांगुलपणच सांगायला लागले. पण चांगलं आहे हेही सांगायचं, टवटवीत आहे, फुगवण चांगली आहे, गोड चांगलं आहे हेही सांगायचं, आणि खराब नाही, पांचित नाही हेही सांगायचं. आता आपलं असं झालंय, आपलं कसं सांगू का, आपलं विधेय विशेषणात आपला जास्त वापर होतो. आता हे बघा तुम्ही, परमार्थामध्ये कलाकार मंडळी, परमार्थामध्ये गुणवान मंडळी, परमार्थामध्ये कीर्तनकार मंडळी, यांचा विधेय विशेषणामध्ये काय होतं की जास्त त्याचं त्या ठिकाणी वर्णन केलं जातं. त्याला विधेय विशेषण केले जातं. बाबा आपण का? अरे बापरे, बृहस्पती काय वक्तृत्व शैली, काय सांगण्याची तुमची वाणी, म्हणजे विधेय. आणि ते गेल्यानंतर कसं काय राहिले कीर्तन, काय कीर्तनाचा वाणगी चांगली, लय भांडलो महाराज. निषेधात त्याचं कोणी त्याचं वर्णन करीत नाही. तिथे म्हणायला पाहिजे महाराजांच्या ठिकाणी एक सुद्धा अवगुण नाही, काही नाही. गुणवान जर आहेच पण अवगुण सुद्धा नाही असं म्हणायला पाहिजे. असं म्हणायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो बाकीचं कोणी म्हटल्यापेक्षा तुमच्या कुटुंबातील लोकांनी म्हणायला पाहिजे. आईने म्हणायला पाहिजे की माझा मुलगा चांगला तर आहे पण खराब नाही. पत्नीनं म्हणायला पाहिजे माझे मालक चांगलेच आहे पण खराब नाही. त्या सुद्धा तुमच्या उगं धाकं म्हणा तुमच्यावर काहीतरी घरात कल्लोळ होऊ नये म्हणून त्या पत्नी उगं तुम्हाला म्हणतात की हे चांगलेच आहे, पण त्यांना म्हणा तुम्ही. आणि एखादा असेल तर ते काही सांगता येत नाही कोण जाणे कोण घडीवर नाही. रंगनाथ बाबा समाजावर हात ठेवून सांगा म्हणा किंवा आमचे मालक कधीच वाईट वागत नाही, कधीच दारू पित नाही, कधीच बिडी पित नाही, कधी खोटं बोलत नाही असं सांगायचं म्हणल्यावर काय ते म्हणते बाबा काय सांगू तुम्हाला हे बरं आहे. आणि म्हणून त्या घरी तुम्हाला नेहमी म्हणतात काय म्हणतात, तुम्ही पाठाला जाऊन हेच शिकलात का? काय म्हणते ते, तुम्ही पाठाला जाऊन हे शिकलात का? चला प्रश्न 142. आत्म्याची विधेय विशेषणे कोणती? आपण काय करू, लिहायचं एवढ्यासाठी तुमच्या पटकन लक्षात यावं ह्याच्यासाठी आपल्याला लिहायचं, बाकी काही नाही. आत्म्याची विशेषणे
विधेय विशेषणे दोन निषिद्ध विशेषणे. चला पांडुरंग महाराज बोला पटापटा. एक सत हा सत, चित, दोन चित, तीन आनंद, ब्रह्म, चार आता ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? बृहत. बृहत म्हणजे व्यापक. पाच स्वयंप्रकाश. सहा कूटस्थ. सात साक्षी साक्षी. आठ द्रष्टा द्रष्टा. नऊ उपद्रष्टा उपद्रष्टा. 10 नाही लिहिलं, सांगितलं तर मी ते नाही लिहिलं. हा बोला पुढे. अनंत निषेध विशेषण. अनंत, अनंत, अखंड, अखंड, तीन असंग, असंग, अद्वितीय, चार अद्वितीय, अजन्मा, पाच अजन्मा, निर्विकार, निराकार निर्विकार, निर्विकार, निराकार, निर्विकार. सात निराकार. अव्यक्त, आठ अव्यक्त, अव्यय, नऊ अव्यय, अक्षर, अव्यय, आणि 10 अक्षर. अनेक. नाही 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 उलट झालं मग. जोड्या लावा नाही याच्यात. हा याच्यात काहीच नाही. यात काही हे नाही. बघा ते विधेय विशेषणे आणि निषेध विशेषणे. आता सत अद्वितीय हे काय? अद्वितीय. चौथं हे सचित आनंद ब्रह्म स्वयंप्रकाश कुटस्थ साक्षी द्रष्टा उपद्रष्टा आणि एक. ही कोणती झाली? ही ब्रह्माचीच लक्षणं झाली, ब्रह्माचीच ही विशेषणं झाली. पण काही झाली साक्षात बोधक. ब्रह्म आत्मा कसा आहे? एक. ब्रह्म का आत्मा कसा आहे? उपद्रष्टा आहे. आत्मा कसा आहे? द्रष्टा आहे. आत्मा कसा आहे? साक्षी आहे. आत्मा कसा आहे? कुटस्थ आहे. आत्मा स्वयंप्रकाश, आत्मा ब्रह्म, आत्मा आनंद रूप, आत्मा चिद्रूप, आत्मा सदरूप. आता आत्मा कसा नाही? आत्मा कसा? अंतवान नाही. कसा नाही तो? अंतवान नाही, म्हणून कसा आहे तो? अंत, अनंत. आत्मा परिचिन्न नाही, म्हणून कसा आहे तो? अखंड. आत्मा कुठेच संग पावत नाही, म्हणून कसा आहे तो? असंग. आत्मा द्वैत्याची ठिकाणी, म्हणून कसा आहे तो? अद्वितीय. आत्मा जन्मत नाही, म्हणून कसा आहे तो? अजन्मा. आत्मा कुठलाच विकार त्याची ठिकाणी नाही, म्हणून कसा आहे तो? निर्विकार आहे. आत्म्याला कोणताच आकार नाही, म्हणून कसा आहे तो? निराकार. आणि आत्मा काही असा व्यक्त स्वरूपाचा दिसत नाही, म्हणून कसा आहे तो? अव्यक्त. आणि आत्म्याचा कधी खर्च होत नाही. अव्यय म्हणजे हळूहळू त्याचा व्यय होणे, हळूहळू त्याचं कमी होणे. तो कुठल्याच प्रकारचा व्यय होत नाही, म्हणून आत्मा कसा आहे? आणि आत्माक्षर म्हणजे विनाश पावत नाही, म्हणून तो कसा आहे? अक्षर. हे कशामुळे म्हणले? इथं का नाही म्हणले? इथे काय म्हटले का? इथे काय म्हटले? सत आहे, चित आहे, आनंद रूप आहे. मग याचा अर्थ काय झाला? आता याचा अर्थ तो जरी झाला, परंतु अंतवान नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? अनंत. म्हणजे अंतवान पदार्थाचा त्याने निषेध केला, आणि म्हणून तिथे काय म्हटलं की अनंत. आता खंड, खंड म्हणजे त्याचा अर्थ काय की त्या ठिकाणी महाराज असा 2, 3, 4 असा भेद नाही, म्हणून त्याला काय म्हणलं? अखंड. म्हणजे भूतकाळात होता, वर्तमान काळात नाही, असा असं त्याचा खंड नाही. पण असंग, कुठंच तो संग पावत नाही, म्हणून त्याचं नाव कसं आहे की आता पुढे दिलेलं आहे. सर्व चिंतन याचं सर्व दिलेलं आहे. त्याला कोणताच संघ नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, कुठला संघ नाही. द्वैत्याच्या ठिकाणी म्हणून काय म्हटलं आपण त्याला? अद्वितीय. आता सत जो असत नाही म्हणून सत म्हणतात, पण असं दिलं की त्याचं असत नाही म्हणून सत म्हणतात नाही. वास्तविक पदार्थ त्यांचाही त्याने निषेधच केलेला आहे. सत्पदाने कोणाचा निषेध केला? असत पदाचा. चित्पदाने कोणाचा केला? जडाचा. आनंद पदाने कोणाचा केला? दुःखाचा. ब्रह्मपदाने कोणाचा केला?
परिच्छिन्न वस्तूचा. स्वयंप्रकाशनं कोणा केला? पुन्हा जडाचाच केला. कुठस्थ की तो कसा आहे की स्थिर आहे, अस्थिर पदार्थाचा जो साक्षी आहे. आता जे साक्ष्य पदार्थ आहे त्याचा काय केला? तिथे निषेध केला. जो द्रष्टा आहे दृश्याचा काय केला तिथे? म्हणजे हेही केलेलं आहे, पण इथे तसं लिहिलं नाही. हे कसं आहे की विधेय विशेषण आहे, साक्षात बोधन करणारे आहे, आणि हे बाकीच्या पदार्थाचा निषेध करून काय केलेलं की त्या ठिकाणी निषेध करून बोध केलेला आहे, प्रबोध केलेला आहे. बोधन याच्यात बोधन आत्म्याचंच होतं आणि याच्यात बोधन कोणाचं होतं असं समजायचं नाही. आता त्याची 10 लक्षणं हे 10 तर 20 लक्षणं सांगितली, 20 विशेषण आहे. आता कोणती विशेषण आहे त्याची? 20. तर आत्म्याची 20 नावं आहे असं नाही. तर या 20चा अर्थ एकच होतो, कोण आहे? तो आत्मा. या 20चा अर्थ, पण प्रत्येकाचं प्रवृत्ती निमित्त हे वेगळं वेगळं आहे, ध्यानात ठेव. प्रत्येकाचे प्रवृत्ती निमित्त आहे. सत्पद कशासाठी झालंय, चितपद कशासाठी झालं, आता पुढे सुंदर दिलेलं आहे त्याने. अनंतपद का म्हटलं, हे अखंड विशेषण का दिलं? प्रश्न 142 आत्म्याची विधेय विशेषणे कोणती? उत्तर सत, चित, आनंद, ब्रह्म, स्वयंप्रकाश, कुटस्थ, साक्षी, दृष्टा, उपदृष्टा, एक इत्यादी आहेत. आता ही विशेषणे कुणाची आहे? तर ती आत्म्याची आहे. प्रश्न 143 सत आत्मा कसा? आता ही गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात ठेवायची, तो सत कसा आहे? उत्तर ज्ञानाने किंवा आणखी कोणत्याही साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही ते सत. बस. कोणत्याही कर्माने वा ज्ञानाने ज्याची निवृत्ती वा वाद होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. कुठल्याही प्रकारची क्रिया केली तरी त्याचा विनाश होत नाही, आणि कोणतंही ज्ञान झालं तरी त्याचा बाध होत नाही, याला काय म्हणायचं? सत. कळालं का तुम्हाला? हे बघा, कुठलीच क्रिया केली, कुठलीही क्रिया केली तुम्ही, त्याचा विनाश होत नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी न नंदती पावका न चैनम क्लेदेन ते आपण शोषिती अच्छिद्यूयमदाह्यूय मक्लेद्दिश्वस्य एवच नित्य सर्वगतम स्थानू रचलोयम सनातन. म्हणजे काय म्हटलं त्यांनी त्या ठिकाणी की कोणत्याच क्रियेने ज्याचा विनाश होत नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. कशाने त्या ठिकाणी छेदल्या जात नाही, अग्नी त्याला जाळीत नाही, वारा त्याला सुकवित नाही, पाऊस त्याला भिजवित नाही. हे झालं म्हणजे कुठल्याच क्रियेने त्याचा विनाश, पण कोणत्या ज्ञानाने त्याचा बाध होत नाही. हे बघा, आता हा देह संबंधी पसारा किंवा शब्दाती पंचविषय हे आपल्याला आहे असं वाटतात. काय होतं? हे आहे असं वाटतात. आता जर तुम्ही स्थूल सूक्ष्म आणि कारण 3 देहाचं चिंतन केलं, पंचकोशाचं चिंतन केलं, हे स्थूल सूक्ष्मादी देह आणि पंचकोश मी नाही आणि माझे नाही. मग आता याचा विनाश नाही झाला, पण बाद झाला का नाही? हा, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आणि यांच्या सुद्धा ज्ञानाने काय झाला? बाद झाला. कारण हे मी नसून हे पंचमहाभूताचे आहे. कुणाचे आहे? म्हणजे याचा काय झाला की बाद झाला. रज्जू ज्ञानानंतर रज्जूवर भासलेला सर्पाचा काय होतो? बाद होतो. मग असं काही ब्रह्मा किंवा आत्मा आहे का? कोणतं ज्ञान झालं म्हणजे त्या आत्म्याचा बाद होतो? नाही. म्हणजे कुठलीच क्रिया केली म्हणजे त्याचा विनाश होत नाही, आणि कुठलंही ज्ञान झालं तर त्याचा बाध होत नाही. म्हणून त्याला म्हणायचं सत. सत कुणाला म्हणायचं? की ज्याचा कुठल्याच क्रियेने आणि कोणत्या ज्ञानाने विनाश आणि बाध होत नाही, त्याचं नाव काय आहे की सत. इथे ते दिलेलं जरी नसेल पण ही व्याख्या ध्यानात ठेवायची. कोणतीही क्रिया केली, काहीही होऊ द्या तुम्ही, काय म्हटले ज्ञानोबर आहे? देह जाओ अथवा राहो आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. आम्ही देह राहिला का गेला का आम्ही वस्तू स्वरूप आहोतच. म्हणजे आमचा कुठल्याही क्रियेने देह असला काय देह गेला काय आम्हाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला काय, पण आम्ही मात्र मरत नाहीये. याचा अर्थ आपला विनाश होतो का? नाही. बरं, कोणतं ज्ञान झालं म्हणजे आपला बाद होईल? नाही. कारण मग आपल्यापेक्षा दुसरं कोणीतरी पाहिजे, तेव्हा त्याचं ज्ञानाने याचा काय होईल की तो बाद होईल. कारण रज्जूवर सर्प भासला तर रज्जू ज्ञानाने त्याचा काय होतो? बाद होतो. तसं आत्मा जो आहे तर सत कशाला म्हणायचं? ज्ञानाने किंवा आणखीन कोणत्याही साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. आता काय भिण्याची गरज आहे का? काहीच नाही. कुठलंही ज्ञान झालं तर आपला बाद होत नाही, कुठलीही क्रिया घडली तर आपला विनाश होत नाही. आपण कसे आहोत? सत आहोत. सत काल होतो, आज आहे, उद्याही राहणार, म्हणून आपण कसे आहोत? सत आहोत. बर. आत्म्याची ज्या अर्थी
स्वतः ज्ञानाने अथवा अन्य कोणत्याही साधनाने निवृत्ती होत नाही, म्हणून तो आत्मा सत आहे. बस आत्म्याच्या स्वतः ज्ञानाने किंवा अन्य कोणत्या ज्ञानाने त्याची निवृत्ती किंवा त्याचा बाध होत नाही. होती की त्याची निवृत्ती नाही होत. आता इथे या हॉलमध्ये अंधकार आहे आणि आपण प्रकाश केल्याबरोबर त्याची काय झाली, निवृत्ती झाली. तद्वत असं काही आहे का की जे केल्यानंतर आत्म्याची निवृत्ती होईल? नाही, म्हणून तो सत आहे. बर आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, हे बघा स्थूल दृष्टीने बोलतो मी, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा बाध होईल, पण रज्जूचा बाध होईल का? नाही. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर आत्म्याचा बाध होईल का बाकीच्या पदार्थाचा बाध होईल? बाकीच्या पदार्थाचा. हे बघा त्याने लिहिलंय की म्हणून तो आत्मसत का, तर ज्या अर्थी स्वतः ज्ञानाने अथवा अन्य कोणत्याही साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. कळाले? सत शब्दाची व्याख्या बघून राहा. अगदी असे स्पष्ट सुटसुटीत मोकळी सटक किंवा ज्याच्या कोणत्याही क्रियेने कोणत्याही ज्ञानाने ज्याचा विनाश आणि बाध होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. प्रश्न 144. चित आत्मा कसा आहे? चित आत्मा कसा आहे? उत्तर, अलुप्त प्रकाश ते चित होय. ज्या अर्थी आत्मा स्वतः अलुप्त प्रकाशरूप आहे, म्हणून आत्मा चित आहे. अलुप्त शब्दाचा अर्थ आहे लोप न पावणारा, विनाश न होणारा. त्याला काय म्हणायचं? अलुप्त प्रकाश. हे बघा जगातील जेवढे जेवढे प्रकाश आहेत ते सर्व प्रकाश कसे आहेत की लुप्त आहे, अलुप्त ते नाही. तुकाराम महाराजांनी सुनणार की आणि एक लोहारकी मारली. रवी दीप हिरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने सांग. रवीचा प्रकाश आहे, दिप्याचाही प्रकाश आहे आणि हिऱ्याचाही प्रकाश आहे. हे बघा जिथे रवी नसेल म्हणजे सूर्य नसेल तिथे आपण काय करतो? दिवा लावतो. दिव्यासाठी तरी काही गोष्टी लागतात. आपण मागे बोललो की स्नेहसूत्र बनणे, त्याला वात लागते, त्याला तेल लागते, त्याला अग्नी लागतोय. हिऱ्याला काही लागत नाही, म्हणून हिराही प्रकाशमान आहे. पण महाराज म्हणतात हे सर्व लोप पावणारे, लुप्त होणारे, एवढंच नव्हे नाश पावणारे काय की प्रकाश आहे. आत्मप्रकाश कशाने लुप्त होतो? कशानेच लुप्त होत नाही. गाढ झोपेमध्ये मी बघा तुम्ही किती किती प्रकाश, तो असा प्रकाशमान आहे, स्वयंप्रकाश, की आता जसं दिसतं तसं स्वप्नामध्ये दिसतं आपल्याला. आता जसं आता हे दिसतं की नाही आपल्याला, असा प्रकाश दिसतो, मी स्वप्नामध्ये दिसतो. एवढा तो कसा आहे की स्वयंप्रकाश. पुन्हा दुसरी गोष्ट, स्वयंप्रकाश या पदाचा अर्थ पुन्हा त्याच्यासारखा नाही करायचा, प्रकाशमान नाही करायचा. तो सर्वांना जाणतो. काय करतो? तो जाणतो, प्रकाशन करतो. प्रकाशन पदार्थ आपण मागे बघितलं, प्रत्येक पदार्थाला आश्रय जे आहे, आश्रयानं काय राहतं? अज्ञान राहतं. तुला अज्ञान ज्याला म्हटलो की नाही, तर ते अज्ञान निवृत्त होतं का नाही? ते ते अज्ञान निवृत्त कोण करतंय? हे आत्मस्वरूपाचं ज्ञानच करते. आणि म्हणून अलुप्त प्रकाश तो झाकल्या जात नाही. ती म्हटली होती ना कोण? देवकी म्हणे आता वसुदेवाला पळा 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 म्हणे, कृष्ण भगवान अवतारी झाला, सगळा जिकडे तिकडे प्रकाश पडला म्हणे. याला पहिलं कुठेतरी तुम्ही झाकवा, लपवा, कोठे तरी कृष्ण लपवा, बाहेर तर्क कळून द्यावा, मौनेची हृदय धरावा, तरीच लाभेल कृष्णा. लपवा लपवा जगळी ठी, याला कुठेतरी लपवा, याला कुठेतरी लपवा. कारण कंस जणे कंसाशी कळेल आणि माझ्या बाळाशी मारेल. कंसाला जर कळालं ताबडतोब या बाळाला काय केलं? तो मारेल. म्हणून याला काहीतरी तुम्ही कुठेतरी लपवा. ती रडायला लागली, वसुदेवा शोक करू लागली. आता कंस येईल आणि याला मारेल, म्हणून कोठे तरी कृष्ण लपवा. श्रीधर स्वामींनी सुंदर चिंतन केलंय हरिविजयामध्ये. आता ओवी साधारण ओवी आहे, वाचणारे अगदी रडू रडू सांगतात, ऐकणाऱ्याच्या डोळ्याला 2-2, 4-4 धारा. कोठे तरी कृष्ण लपवा, बाहेर तर्क कळून, वसुदेव लवला आहे धाविनला, श्रीकृष्ण हृदय धरिला. म्हणे कोठे लपू, याला हा झाकेला नवजा आहे. अगं तुम्ही वेगळी म्हणे, याला लपवण्याचा प्रयत्न केला तरी हा झाकल्या जाऊ शकत नाहीये. तद्वत बोध पुत्र जो आहे याला झाकवायला पाहिजे. अगोदर काय केलं? करायला पाहिजे. आपल्याला जो बोध होतोय ना, हा झाकल्या गेला पाहिजे. झाकल्या गेला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? परिपक्व होईपर्यंत त्याला तिथे काय केलं पाहिजे? महाराज चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडून. ही एक या बोधाची बाजू आहे. आणि तो पूर्ण बोधाची घेईन परडी. आणि एकदा पूर्ण बोध झाला ना,
तर पूर्ण बोध झाल्यानंतर त्याला झाकवण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकत नाही. माऊली ज्ञानोबा यांची कीर्ती, नाथ महाराजांची कीर्ती, तुकोबरायांची कीर्ती, किंबहुना जेवढे संत असतील या सर्वांची कीर्ती ती दाबून टाकावी, ती लुप्त करावी, ह्याच्यासाठी किती त्या ठिकाणी महाराज दुष्ट लोकांनी प्रयत्न केले. झाकल्या गेली का ती? मारे हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुख त्याचे नारे. म्हणून जगातील जेवढे जेवढे पदार्थ असतील त्या सर्व पदार्थाचं प्रकाशन कोण करतं? तर ते करतं आत्मज्ञान, ज्ञानस्वरूप. आणि त्याचं कधीच तो लुप्त पावत नाही. तो प्रकाश कोणता आहे? अलुप्त प्रकाश. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जगातील सर्व पदार्थाचं प्रकाशन ज्ञान करतं. त्या ज्ञानाचंही ज्ञान कोण जर असेल तर तो आत्मा आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? अलुप्त प्रकाश, अलुप्त प्रकाश. प्रश्न 145वा. तुकाराम महाराज आणि देव यांच्यात कधी कधी खडाजंगी व्हायची, कधी कधी भांडणं व्हायची. देव म्हणायचे महाराज येऊ नका आमच्याकडे, मग हा तुम्ही उठले की भजन, उठले की भजन, उठले की भजन, यांचा उद्धार करा, त्यांचा उद्धार करा, येऊच नका, मग पाहतो तुमचं कसं होईल ते. महाराज म्हटले मी तिकडे जरी राहिलो तेव्हा सर्वात्मकपण आणि माझे हिरोईन येतो कोण? तुझ्या बापाला सुद्धा माझं सर्वात्मकपण हिरून घेता येत नाही. सर्वांच्या हृदयाच्या आत असणारा जो आत्मा आहे ते माझं स्वरूप आहे आणि माझं स्वरूप कोण हिरून घेणार आहे? नाही घेऊ शकत. म्हणजे बघा याला काय म्हणायचं? अलुप्त प्रकाश. तो प्रकाश, ते ज्ञान कशानेच कधीच लुप्त होत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? चित्त. सत कशाला म्हणायचं? ज्याचा क्रियेने आणि कोणत्या ज्ञानाने विनाशाने बाध होत नाही. हे पद असे काटेकोरपणे वापरायचे पांडुरंग महाराज. काय कशी वापरायची? काटेकोरपणे. ज्याचा कोणत्याच क्रियेने ज्ञानाने बाध होत नाही असा शब्द वापरायचाच नाही. ज्याचा कोणत्या क्रियेने विनाश होत नाही आणि कोणत्या ज्ञानाने बाध होत नाही. कारण प्रातिभाषिक पदार्थाचा ज्ञानाने बाध होत असतो आणि जो पदार्थ वस्तुस्थितीनं असतो व्यावहारिक दृष्टीने त्याचा क्रियेने काय होतो? नाश होतो. ज्ञानाने बाध होत नाही. खरंच वारुळातून सर्प निघाला तर किती ज्ञान झालं, हा मणियार आहे का काय कोणता दुसरा आहे, त्याचा बाध होईल का? त्याला काय करावं लागेल? त्याला काठी आणावं लागेल, त्याला मारावं लागेल. तसं हे आत्मस्वरूप सत कशाला का म्हणायचं? याला कुठलीही क्रिया झाली तरी त्याचा विनाश होत नाही. आणि तुम्हाला त्याचं ज्ञान झालंय आणि त्याला सोडून बाकीच्या कोणत्याही पदार्थाचं ज्ञान झालं तरी त्याचा बाध होत नाही. कारण तो मुळात अध्यस्त नाहीये. म्हणून तो कसा आहे? सत. चित्का की जो प्रकाश, जे ज्ञान कधीच लुप्त पावत नाही, म्हणून ते काय आहे की चित्त. किती किती अलुप्त प्रकाश सांगा. हे बघा आपण मागे बोललो होतो की अज्ञानास सुद्धा मी अज्ञानी आहे हे वाटत नाही. काय? मी ज्ञानी आहे हा तर लुप्त प्रकाश नाही, हा अगदी अलुप्त प्रकाश आहे. मी ज्ञानी आहे म्हणजे हे काय आहे? ज्ञानच आहे. बरं मी अज्ञानी आहे काय आहे? ज्ञानच आहे. हा अलुप्त प्रकाश. आणि एवढा आहे की अज्ञानाला सुद्धा मी अज्ञानी वाटत नाही, मी ज्ञानीच आहे, हा अलुप्त प्रकाश. काय कळालं तुम्हाला? अज्ञानाला ज्ञानी वाटतो का अज्ञानी वाटतो? हा, अज्ञानाला काय वाटतं? मी ज्ञानीच आहे. पागलाला जर मी पागल वाटलो तर कशाला दगड मारील ते? त्याला वाटतं मी जे करून राहिलो बघा हे माझं योग्य आहे. म्हणजे शुद्ध 100% पागल माणसाला सुद्धा मी ज्ञानी वाटतो. हा लुप्त प्रकाश आहे. कोणता प्रकाश आहे? हा ज्ञानच आहे. ते ज्ञानच आहे. ते बाहेर ते ज्ञान समजा चुकीचं असेल परंतु त्याला आतून ज्या ऊर्जा आहे ती कशाची आहे? ती ज्ञान. मी अज्ञानी आहे खरं असंच वाटायला पाहिजे पण तसं वाटत नाही. अज्ञानाला सुद्धा मी ज्ञानी आहे असं वाटणं हा अलुप्त प्रकाश आहे. ह्या प्रकाशाला जर कोंडलं ना तुम्ही, कोणीकडून निघायचं तो काय करतो? तसे ज्ञान आहे ना ते ज्ञान रूपानं हो का अज्ञान रूपानं हो, ती बाहेर 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 अज्ञान रूपानं जरी आलं तरी मागे त्याचं प्रकाशन कोण करते? ज्ञानच. हा, अज्ञान रूपानं जर बाहेर आलं तरी मागे प्रकाशन कोण करून राहील त्याचं? ज्ञानच. माऊली ज्ञानोबा म्हणतात हे अज्ञानी लोक आहे ना, तो जे जे बोले ते जे अज्ञानाची बोले तयाचे पुण्य फळले अज्ञान का, तरी पण त्याच्या पाठीमाग काय आहे? त्याला मी अज्ञानी आहे म्हणून पुण्य करतो का ज्ञानी आहे म्हणून पुण्य करतो? तो ज्ञानी आहे म्हणून पुण्य करतो. त्याचं पुण्य हे अज्ञान, ते बोललं ते अज्ञान, पण त्याच्या पाठीमाग त्याला वाटतं मी जे बोलून राहिलो ते ज्ञान.
मी जे करून राहिलो ते ज्ञान. याला म्हणायचं अलुप्त प्रकाश. चला, प्रश्न 145. आनंद आत्मा कसा आहे? आता हे झालं आपलं चाललंय. ही कथा पुण्यात चालली. ही आत्मकथा सुरू झाली. आत्मचरित्र लिहिते आणि मुडद्याचं चरित्र लिहितो. काय लिहिते? चरित्र कशात लिहून राहिले? आत्मचरित्र. काय लिहिते? पहा तुम्ही, हे जे लीडर लोक, हे लोक राहतात ना, हे काय करतात, यांना कामं नसले ना तर मग आत्मचरित्र लिहितात. आणि आत्मचरित्र लिहिताना मुडद्याचं म्हणजे शरीर काय त्यांचा मुडदा. मग त्याला लिहायला पाहिजे देहाचं चरित्र. कशाचं चरित्र लिहायला पाहिजे? अरे आत्मचरित्र म्हणजे हे चरित्र आहे आपलं खरं. आत्म्याचं चरित्र म्हणजे कोणतं? हे खरं आपलं चरित्र आहे की आपण कसे आहे, कसं आपलं स्वरूप आहे काय, आणि आपण करून राहिलो काय. हे खरं आपलं चरित्र आहे. म्हणजे तुम्ही आता देहाचं चरित्र लिहिता आणि त्याला लिहिता आत्मचरित्र. किती 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 अगदी अगदी मला वाटतं वेड्याकच कार्यक्रम आहेत. हा, हे खरं आपलं आत्मकथा आहे. ही कोणती कथा? रामकथा वेगळी, कृष्ण कथा वेगळी, आणि ही कोणती कथा आहे महाराजी? आत्मकथा. आणि इतकी सुंदर आत्मकथा आहे. ही कथा तुम्हाला जर त्या ठिकाणी मिळाली, ही कथा जर श्रवण केली, सगळ्यात मोठी जन्म मरणाची व्यथा काय होती? तर त्या कथेनं फार होईल तर पुण्य होईल, पण जन्म मरणाची व्यथा निवृत्त होत नाही. आणि ही जी कथा आहे, आपण कसे आहोत? सत. आपण कसे आहोत? चित. आणि आपण कसे आहोत? आनंद रूप. न मागे भिका आता हाती झाला बरोबर. प्रश्न 145. आनंद आत्मा कसा आहे? उत्तर, परम म्हणजे सर्वाहून अधिक प्रीतीचा जो विधय तो आनंद होय. विषय आत्म्याच्या ठाई सर्वांची परम प्रीती आहे म्हणून आत्मा आनंद होय. हे बघा, परम म्हणजे सर्वाहून अधिक प्रीतीचा जो विषय. परम म्हणजे काय? परम शब्दाचा एक सरळ अर्थ होतो श्रेष्ठ, अत्युच्च. याला काय म्हणायचं आपण? परम. अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत उच्च दर्जाचा, अत्यंत पूजनीय, त्याला काय म्हणायचं? परम. पण परम शब्द इथे अर्थ कोणता लिहिला? सर्वाहून अधिक प्रीतीचा जो विषय, त्याला काय म्हणायचं? परम. काय म्हटले ज्ञानोबराय? तेथ प्रियाची परमसीमा. परमसीमा म्हणजे जगातील जेवढे विषय असतील त्या सर्व विषयाचा शेवट जिथे होतो त्याला काय म्हणायचे? परमसीमा. त्यांनी तिथे लिहिलंय परम म्हणजे सर्वाहून अधिक प्रीतीचा जो विषय. जगात काय काय प्रीतीचे विषय आहे आता तुम्ही बघा. तुम्ही तुमच्या दृष्टीने बघा. आता पुढे याचं चिंतन आलं असेल. प्रत्येकानं आपापल्या प्रीतीचा विषय त्याला जे अनुकूल वाटेल तो ठरविलेला आहे. असंच आहे का नाही? त्याला जो अनुकूल वाटेल तो ठरविलेला आहे. आता रस हा विषय सर्वांच्या प्रीतीचा आहे तर असं कधीच नाही. रसामध्ये त्यानं जो अनुकूल रस प्रीतीचा ठरवला त्याच्यात त्याला प्रीती होती. समजा आता काही मंडळीला गोड चलत नाही, गोड खावंसच वाटत नाही, आणि त्याला जर गोड पदार्थ केला त्याला आनंद होतो का? नाही. म्हणून त्यानं त्याच्या दृष्टीने ठरविलेलं आहे. तिखट ठरविलं का, खारट ठरविलं का, आंबट ठरविलं. म्हणून अनुकूल प्रीतीचा विषय हा एक आहे की भिन्न भिन्न आहे? भिन्न भिन्न आहे. म्हणून प्रत्येकाचे प्रीतीचे विषय वेगळे वेगळे आहेत. पण सर्वांची एक प्रीती शेवटी. जसं तुम्हाला मुलगा आवडतो, पत्नी आवडती, पैसा आवडतो, मोठेपण आवडतं, पद आवडतात, प्रतिष्ठा आवडती, हे सगळं तुमचं आवडत 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 चालतं. मग या पद आहे, प्रतिष्ठा आहे, मुलं आहे, पैसा हे आहे आणि सगळं आहे. जर तुमचं आरोग्य बिघडलं, आता प्रीतीचा विषय काय होतो? पद नाही, प्रतिष्ठा नाही. मग ते म्हणतो कोरोना नीट झाला पाहिजे, बाकी काही नाही. मग आता प्रीतीचा विषय काय झाला? कोरोना. शरीर झालं. आता प्रीतीचा विषय काय झाला? त्याचं शरीर. बाकीचं राहिलं काही नाही. पुढे फार सुंदर चिंता दिली. आणि शरीरात सुद्धा समजा एखाद्याला गँग्रीन झाला. काय झाला? गँग्रीन नावाचा रोग. आणि डॉक्टरने सांगितलं तुमचा उजवा पाय काढावा लागतो. तो म्हणतो काढून टाका. काय करा? काढून टाका म्हणतो. म्हणजे त्याला त्याचा प्राण हा अत्यंत काय वाटतो? मग प्रिय. शरीर प्रिय नाही, मग इंद्रिय प्रिय नाही, मग काय प्रिय वाटतं त्याला? प्राण प्रिय वाटतो. आणि शेवटी आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवती. शेवटी त्याला त्याचा आत्मा हा परम प्रीतीचा, परम प्रेमास्पद, प्रेमाचा आस्पद म्हणजे विषय काय आहे तर आत्मा आहे. कशावरून आत्मा आहे सांगू का? कितीतरी लोक आज आपण बघतो की ते म्हणतात देव आम्हाला का नेत नाही. काय आवडून राहिले त्यांना? त्यांचा आत्मा ते म्हणते आम्हाला तर देवाला घेऊन जावं. मृत्यू येण्यासाठी
ते अगदी महाराज भगवंताकडे येऊन आणि आत्महत्या करून घेतात. कशासाठी करतात ते चुकीच्या मार्गाने जातात. हा भाग वेगळा आहे, पण त्याचा आत्माच आवडतो. काय आवडतो? असह्य कष्ट झाल्यानंतर हे नको, काय नको, हे काहीच नको म्हणून आत्महत्या करा असं आमचं म्हणणं नाही. पण आवडतो विषय कोणता आपला शेवटी? आत्मा, माझाच मी. म्हणून तो आनंद रूप आहे. आनंद रूप आहे म्हणजे सर्व जगामध्ये जेवढे पदार्थ असतात त्या पदार्थामध्ये जो आनंद वाढतो तो कोणामुळे वाढतो? आत्म्यामुळे. आपण मागे कीर्तनामध्ये बऱ्याच वेळेस आपण बोलत असतो की जगातील जिथे जिथे तुम्हाला पदार्थ गोड लागत असेल तर तो पदार्थ गोड नसून साखरेची ती काय की गोडी आहे. तुम्हाला गुलाबजाम म्हणजे खावा गोड लागतो कधी? नाही. साखर घातली तर गोड लागतो. चहा कधी गोड लागत असते का? नाही. पण साखर घातली गोड लागते. आणि साखर गोड कशामुळे लागते? स्वरूप गोड आहे. तद्वत जगातील जिथे जिथे तुम्हाला आनंद दिसतो तो आत्मानंद आहे. पण आत्मा कशाने आनंद रूप आहे? स्वरूपानंद. चला, आत्म्याच्या ठाई सर्वांची परमप्रीती आहे म्हणून आत्मा आनंद होईल. सर्वांची परमप्रीती आहे तिथे म्हणून तो आनंद रूप आहे. प्रश्न 146 ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? आता हे आपलं खाली चाललं. काय चाललं? ब्रह्म. आता हे विशेषण चालली. पहिलं विशेषण कोणतं झालं आपलं? विधेय, सत. दुसरं चित, तिसरं आनंद. आता चौथं कोण चाललं? ब्रह्म. ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? उत्तर, आत्मा हा सत, चित आणि आनंदरूप आहे असे श्रुती, युक्ती व अनुभवाने सिद्ध आहे. हे बघा, आत्मा हा ब्रह्मरूप कसा आहे तर आत्मा हा सच्चिदानंद घन आहे. हे श्रुती, स्मृती, संत वाङ्मय म्हणजे हे काय झाले? प्रमाण. आता जे आपण कुठेही श्रवण केल्यानंतर तुम्हाला जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही क्लुप्त्या वापरून पटवून देतो ही काय झाली? युक्ती. आणि जी साधू संत त्या बोधापर्यंत पोहोचली त्यांना आलेला जो अनुभव ही काय झाली? अनुभूती. श्रुती, युक्ती आणि अनुभूती. ही गोष्ट सतत लक्षात ठेवायची की तुम्हास जर टिकून राहायचं असेल, तुमच्या जीवनात जर कस लावायचा असेल आणि कस लावून लावून कसोटी घेऊन घेऊन परीक्षा घेऊन घेऊन जे टिकतं ते दीर्घकाळ टिकत असतं. कसं टिकत असतं? दीर्घकाळ. म्हणून जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे, एकच गोष्ट अशी आहे की ती ब्रह्म आणि ती आत्मा. ही श्रुतीसिद्ध आहे, युक्तिसिद्ध आहे आणि अनुभूती सिद्ध आहे. तुम्ही व्यवहारामध्ये कुठलाही पदार्थ घेतला तर एकतर त्याला श्रुती, स्मृती, संत वाङ्मय याचं प्रमाण नाही, काही नाही त्याला याचं प्रमाण. संसारामध्ये सुख आहे असं मला तुम्ही एक तरी प्रमाण दाखवा. श्रुतीचं उभं म्हणता विषयामध्ये सुख आहे असं एक प्रमाण दाखवा. वेदातलं दाखवा, नाही वेदातलं तर शास्त्रातलं, बरं मला गाथेतील दाखवा, ज्ञानेश्वरीतलं दाखवा. आहे पण आहे का ते? म्हणजे श्रुती युक्तिसिद्ध, श्रुतीसिद्ध आहे ते. बरं तुम्ही युक्तीनं सांगा मला संसारात सुख आहे. युक्तीला जर बसू आपण पाठ संपल्यानंतर, तुम्हाला ज्या पदार्थामध्ये आज सुख वाढतंय तोच पदार्थ ज्यावेळेस प्रतिकूल होतो त्याच वेळेस तोच पदार्थ मी कधी सोडून आणि कधी टाकून देईन, तुम्हाला त्याच्यापासून काय होतं? दुःख. युक्ती सिद्ध आहे का ते? नाही. तुम्हाला कोण म्हणतं की शब्दापासून सुख मिळतं? हा, अनुकूल शब्द आला की ज्याच्याकडून मला लागेल तुम्ही खरंच माणूस आहे बाबा, फार सुंदर माणूस आहे. आणि छगनराव काय एखाद्या जर असं वाकडं तोंड करून बोलले, हे माझ्या छगनरावचं काही खरं नाही राव, म्हणजे काय झालं? आता शब्द पहिला आला त्यांच्याकडून तर आपल्याला त्या ठिकाणी अनुकूल आला म्हणून ते चांगली, आणि प्रतिकूल आला म्हणते का? आता हे युक्ती नाही तर काय? बरं, अनुभव सिद्ध काय? हा, अनुभव काय? संसारामध्ये सुख आहे असा कोणाचा अनुभव सांगा तुम्ही? आता एखादा आणून द्या. तुकाराम महाराज म्हटले, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. संसारामध्ये सुख आहे असा एखादा अनुभव घेणारा माणूस आणि जगाला समजून सांगणारा माणूस सांगा. आपण आपलं सगळं बंद करून गुढळून त्याच्या चरणावर ठेवून देऊन म्हणा बाबा संसार आम्हाला करायचा नाही. म्हणजे अनुभूती सिद्ध आहे का तो? नाही. श्रुती सिद्ध आहे? नाही. युक्ती सिद्ध आहे? आणि तरी लोक एवढे संसाराचा पाठलाग करायला लागले, काय नाव सांगा? काय गंमत आहे? एक ठिकाणी धन्यग्रस्त असतो. हा,
हा ते धन्य म्हटले ते कशा प्रवृत्ती धर्माच्या दृष्टीने म्हटले कोणत्या दृष्टीने म्हटले प्रवृत्ती धर्माच्या दृष्टीने. मग महाराज म्हटले ना आता कसं पर्याय शब्द वेगळे वेगळे आहेत त्याला. विधीने सेवन विषय त्यागाचे समान. पण विषयात सुख आहे काय विषय त्याग होऊ शकेल. विधीने सेवन केलं समजा एखाद्याने विषयाचा त्याग केला सोप्या भाषेत एखाद्याने संन्यास घेतला एखाद्याने संन्यास घेतला किंवा ब्रह्मचर्य राहिला त्याने काय केलं विषयाचा परित्याग केला. आणि एकानं लग्न केलं पण ते लग्न केल्यानंतर त्यानं वेदविध विषय संपादन केला विषय सेवन केला तर दोन्ही सारखेच म्हणायला काही हरकत नाही जवळजवळ विषय त्यागाचे समान एवढं म्हणते ते. पण विषयात सुख आहे असं सांगू शकतो का तो हा असं कोणी सांगू शकतो का. अनुभूती आहे का तशी. विचारसागरात बघा तुम्ही विचारसागरामध्ये सांगितलेले की सर्व लोकांना विषय सेवनानंतर ते मग शब्दस्पर्श रूपरसगंध कोणते विषय असू द्या त्याच्यानंतर त्याच्याविषयी तिरस्काराचीच भावना तयार होती. तुम्ही जर अतिरिक्त जेवण झालं तर कोणती भावना तयार होती तिरस्काराची भावना तयार होती. म्हणजे याच्यामध्ये आपला विषय हा चालला की हे जे आहे तर श्रुती युक्ती आणि अनुभव सिद्ध आहे. आत्मा ब्रह्मरूप आत्मा कसा आहे किंवा आत्मा ब्रह्मरूप कसा आहे ते श्रुतीनं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो युक्तीनंही सांगू शकतो आणि अनुभूतीनंही सांगू शकतो. अनुभूतीनं अनेक महात्म्याने त्या ठिकाणी सांगून दिलं. श्रुतीने कसं सांगितलं श्रुतीनं त्या ठिकाणी सांगितलंच महाराज जीवो ब्रह्मैव शंकराचार्य सांगितलं काय जीवो ब्रह्मैव नापरा. स्वतः देव म्हणतात ममैव अंश. श्रुती काय बोलायला लागली तत्वमसी महावाक्यामध्ये काय सांगून राहिली तेच सांगून राहिली ते तू आहे अहम ब्रह्मास्मी. काय सांगायला लागलं ते महावाक्य श्रुती काय सांगायला लागली तेच सांगून राहिले. युक्तीनं कळालं नाही तुम्हाला आता आपण ब्रह्मरूप आहोत. आणि अनुभूतीनं आता अनुभव आता नसेल आपल्याला पण आपले पुढे गेले त्यांचा शोध इथं मार्ग. चला जाऊ लाग पाठ काय लागू करू आपण. ज्ञानोबर आहे नाथ महाराज आजी साधू संत असतील ते अनुभव सिद्ध आहे. ब्रह्मासही शास्त्रात उपनिषदात सच्चिद आनंदरूप म्हटले आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म म्हणजे व्यापक ज्याचा देशाने अंत होत नाही तो व्यापक आहे. हे बघा श्रुतीमध्ये आता उपनिषदामध्ये ब्रह्मासही शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे सचिद आनंदरूप आहे म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म म्हणजे व्यापक ज्याचा देशाने अंत होत नाही त्याला काय म्हणायचं व्यापक. श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे काय सांगितलं ब्रह्म सचिद आणि आनंद स्वरूप आहे. आणि श्रुतीमध्ये हेच सांगितलेलं आहे की आत्मा सचित आणि आता दोन्हीचं वर्णन कसं झालं सारखं. श्रुतीत काय सांगितलं ब्रह्म सचिदानंद घन आहे आणि आत्मा सुद्धा सचिदानंद. मग आता आत्मा ब्रह्म नाही का किंवा ब्रह्म आत्मा नाही का. बरं जाऊ द्या. बृहत म्हणजे व्यापक. ब्रह्म म्हणजे काय बृहत म्हणजे काय व्यापक ज्याचा देशाने अंत होत नाही त्याला काय म्हणायचं व्यापक. देशाने कधी अंत होत नाही या देशात आहे त्या देशात नाही असं कधी नाही. म्हणून बृहत आहे कारण नियम आहे यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम असते. जो व्यापक असतो तोच सुख स्वरूप असतो. जो अल्प स्वरूप असतो परिच्छिन्न असतो त्याच्यात सुख नसते. आत्मा जर ब्रह्माहून भिन्न मानला तर तो देशाने अंतवान मर्यादित होईल. हा आत्मा जर ब्रह्माहून आपण भिन्न मानला तर काय होईल तो देशाने अंतवान आणि मर्यादित होईल. जसं ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म शब्दाचा एक अर्थ लक्षात ठेवा काय बृहत म्हणजे काय व्यापक आहे म्हणून त्याचा काय नाही की नाश होत नाही का. जो देशाने अंतवान असतो परिच्छिन्न असतो त्याचा काय होतो की नाश होतो. ते आता पुढे दिलेलं आहे काही चिंतन त्याने. जो परिच्छिन्न असतो तो उत्पन्न होणार असतो. जो उत्पन्न होत असतो त्याचा नाश पावत असतो. आता इथे जर समजा हे ब्रह्म व्यापक आहे तर त्याचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काय होत नाही की विनाश होत नाही. म्हणजे देशानेच अंत होत नाही तर त्याचा विनाश होत नाही. आत्मा याचाही सुद्धा अंत होत नाही. म्हणून कसा आहे आत्मा हा कसा आहे की ब्रह्मरूप आहे. ज्याच्या देशाचे योगाने अंत परिच्छेद होतो त्या वस्तूचा कालानेही अंत परिच्छेद होतो असा नियम आहे. ज्याचा देश कालाने अंत परिच्छेद होतो त्याला अनित्य म्हणतात. करिता आत्मा अनित्य होईल म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न नाही. ही मोठी मौज आहे परमार्थामध्ये. जो सत्स्वरूप असतो तोच चित्स्वरूप असतो. काय जो सत्स्वरूप असतो तोच चित्स्वरूप असतो.
आणि जो सस्वरूप आणि चित स्वरूप असतो तोच आनंद स्वरूप असतो आणि जो सच्चिदानंद गण असतो तोच एक असतो. हा नियम आहे. जसं ज्यात आता हे झालं ब्रह्माच्या संबंधी, आत्म्याच्या संबंधी. ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालानेही अंत होतो. काय जे जे या देशात आहे आणि दुसऱ्या देशात नाही, त्याचं काय झालं की काल गेला की त्याचा काय होईल मग. आणि ज्याचा देश कालाने अंत म्हणजे परिच्छेद होतो त्याला अनित्य असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अनित्य. मग आत्मा जर ब्रह्म मानला नाही तर आत्मा कसा होईल? अनित्य. मग अनित्य होईल म्हणजे काय होईल? तो नाश पावणारा होईल. आता आहे नंतर होणार नाही. म्हणजे देश कालाने त्याचा जर अंत झाला तो कसा होईल की अनित्य होईल. जसे घटाधिक जे अनात्म पदार्थ आहेत तेव्हा आत्म्याहून भिन्न ब्रह्म म्हटल्याने तो जड मानावा लागेल. पण हे म्हणणे शुद्धीविरुद्ध आहे. म्हणून आत्म्याहून भिन्न नाही तेव्हा ब्रह्मरूप आत्मा आहे. हे बघा एक सोपं सूत्र आपल्या समोर मांडतोय. ब्रह्माहून आत्मा जर भिन्न मानला तर आत्मा अनित्य होईल आणि आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानलं तर ब्रह्म अनात्म होईल. हे यातलं सार. काय ब्रह्माहून जर आत्मा भिन्न मानला आत्मा कसा होईल? अनित्य. का? ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालाने अंत होतो. ज्याचा देश कालाने अंत होतो तो कसा असतो? अनित्य. मग ब्रह्माहून आत्मा जर भिन्न मानला तो अनित्य होईल म्हणजे विनाशी ठरेल. आणि आत्म्याहून ब्रह्म भिन्न म्हणलं तर आत्म भिन्न सर्व पदार्थ अनात्मा आहे. ब्रह्म काय होईल? म्हणून ब्रह्मरूप आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे. तत्वम आणि त्वम तत्. काय म्हणायचं आता? तत्वम आणि त्वम तत् म्हणजे तत्वम लक्ष्य आणि त्वम तत् लक्ष्य हे कसे आहे? एक आहे. आणि त्वम वाच्य आणि त्वम तत् वाच्य हे कसे आहे की त्या ठिकाणी परित्याग करणारा त्याच्यात भेद आहे. प्रश्न 147वा. स्वयंप्रकाश आत्मा कसा आहे? कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम